पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी लिमिटेडने नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। मात्र या कॅमेऱ्यासाठी लागणारे यूपीएस बॅटरी चोरी करण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत। या प्रकरणात स्मार्ट सिटीचे यूपीएस बॅटरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बुद्धभूषण प्रवीण डोंगरे असं यूपीएस बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी जवळपास 17 बॅटरी, 21 यूपीएस आणि 1 होंडा ॲक्टिवा असं जवळपास 5,98,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून विविध उपक्रमांतर्गत बसवण्यात आलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे यूपीएस व बॅटरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली। काय प्रकार होता, किती जणांना अटक केली? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मॅट्रिक्स कंपनीद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवले आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या यूपीएस व बॅटरीची चोरी झालेल्याची एक तक्रार संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीत प्राप्त झाली आहे। सदर तक्रारीवरून संत तुकारामनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून तपास पथकाद्वारे तपास सुरू असताना तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शाकीर जिनिडी व स्टाफ यांना खात्रीशीर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार बुद्धभूषण डोंगरे हा अशा प्रकारचे बॅटरी व यूपीएसची चोरी करतो। त्यानुसार त्यांनी सापळा कारवाई रचून त्यास दिनांक 5/2/2025 रोजी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे 2 यूपीएस व 4 बॅटरीज एक्साईड कंपनीच्या बॅटरीज मिळून आल्या। त्यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले। त्याच्याकडे आणखीन तपासामध्ये एकूण 17 बॅटरीज व 21 यूपीएस असा एकूण 5,98,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। त्याने संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीत तसेच बोसरी MIDC हद्दीत, काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारची चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। त्याबाबत आणखीन तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार स्वप्नील वार्डे, संत तुकारामनगर पोलीस ठाणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। रेकॉर्डनुसार या आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारच्या चोरीचा बोसरी पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल आहे। आणखी आरोपी निष्पन्न होण्याची काही शक्यता आहे? याला आणखीनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास सुरू आहे।